सुषमाताई, खरं तर आज सरकार कोंडीत आहे. सरकारला द्यायचंय, पण कसं द्यायचं याचं उत्तर आहे की नाही माहित नाही. आता ते सांगतील, ते त्यांची वैयक्तिक भूमिका मी त्यांना जाऊन विचारणार आहे, तुमची कुठली भूमिका. पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला देणं शक्य आहे का, आणि ते दिलं जावं का? मला वाटतंय पक्षाची भूमिका असं मांडण्यापेक्षा थोडं कायदेशीर दृष्टिकोनातून प्लीज जो प्लीज. प्रश्न तुम्ही मगाशी अजित चव्हाणांना किंवा हरिभाऊंना जो विचारला होता की हे आरक्षण कसं देता येईल, किंवा इंदिरा साहनी खटल्याचा जो आपण उल्लेख केला होता ते आपल्याला जरा माहिती असावं की 1921 पासून तमिळनाडूमध्ये जे एकूण लोकसंख्या होती, वारंवार आपल्याकडे तमिळनाडूचा मुद्दा घेतला जातोय की जर 50% वर आरक्षण जात नसेल तर मग ते तमिळनाडूत कसं दिलेलं आहे. तर हे कृपया आधी समजून घ्या की तमिळनाडू मधलं जे आरक्षण 1992 ला दिलं गेलं होतं, 94 ला दिलं होतं, त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही होती की तमिळनाडूतली एकूण मागासवर्गीयांची लोकसंख्याच 69% होती. सो 69% लोकसंख्या असणाऱ्या मागासवर्गीयांना तेवढं आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून ते आरक्षण दिलं गेलं. पण त्याच्यानंतरची एक घटना घडली, ती 16 नोव्हेंबर 1992 ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा जो खटला आला, आणि या खटल्यामध्ये त्यांनी सांगितलं की 50% वर आरक्षणाची मर्यादा जाणार नसेल. आता याच्या विरोधात कुणी धाव घेणं गरजेचं होतं. 31 ऑगस्ट 1994 ला तमिळनाडूचं आरक्षण हे 9th शेड्यूल मध्ये टाकलेलं होतं. आपल्याकडे जे 9व परिशिष्ट आहे ते 9व परिशिष्ट सहजासहजी उघडता येत नाही. त्या 9व्या परिशिष्टामध्ये तमिळनाडूचं आरक्षण ऑलरेडी पार्क झालेलं होतं. आता ते पार्क झालेलं आरक्षण जर पुन्हा काढायचं असेल, त्याच्या आधीच्या 2 मोठ्या घडामोडी तमिळनाडूतल्या माहित असल्या पाहिजेत की मद्रास कोर्टामध्ये तमिळनाडू सरकारने 1993 आणि 94च्या शैक्षणिक वर्षासाठी जुन्या पद्धतीने म्हणजे 69% आरक्षण कायम असावं अशी मागणी केली आणि मद्रास कोर्टने ती मान्य केली. पुढे 94 आणि 95 ला सुद्धा शैक्षणिक वर्षात 69% आरक्षण असावं, ते जुन्या पद्धतीने असावं, म्हणून तमिळनाडू सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. आता ह्या सगळ्यांमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये तमिळनाडूचं आरक्षण का टिकलं हे कृपया समजून घ्या. कारण तमिळनाडूने ते आरक्षण नुसतं त्यांच्या स्टेटमध्ये नाही केलं, तर स्टेट मधला असेंब्लीचा ठराव केला आणि तो पार्लमेंटमध्ये नेला. पार्लमेंटमध्ये त्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ते मान्य केलं, कारण तेव्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस होता. कारण तेव्हा थोडा तरी समाज आणि राजकारणी लोक यांच्यामध्ये समन्वय होता. त्यामुळे तिथे ते, आणि हे विशेष आहे की तमिळनाडूत एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं आणि केंद्रात एका वेगळ्या पक्षाचं सरकार होतं, तरी ते, अरे मी तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं. नाही, एकदा एकदा मी त्यांचं सगळं सगळ्यांचं ऐकू द्या. ऐकून घेतलंय, मला वाटतंय मला पूर्ण करू द्यावं. वांझोटे विषयाची चर्चा करून काय मला माझं विषय सुप्रीम कोर्टामध्ये नाही नाही नाही, pending आहे. अजितराव आपण विधी अजितराव द्या. अजितराव मी घेतो उत्तर. माझं काम आहे ते उत्तर घेणं. मी घेतो त्याचं माझं उत्तर. म्हणणं, मला फक्त योगेशजी, मला माझं म्हणणं फक्त पूर्ण करू द्या. आता या सगळ्यांमध्ये तेव्हा तमिळनाडूमध्ये विशेष अधिवेशन आरक्षणासाठी भरवलं गेलं. केंद्रात विशेष नेत्यांची बैठक झाली. विलास भैया, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता की महाराष्ट्रातला हा प्रश्न कसा सोडवता येईल, तर त्याचं उत्तर याच्यात आहे की जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल, सगळ्यात महत्वाचं, जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल आणि भाजपला हा प्रश्न, अरे मला बोलू देते, थांबा ना, मी विचारतो. अजितराव, जे तुम्हाला विचारायचं ते मी विचारतो. तुम्ही बोला, फक्त मला मुद्दा पूर्ण करू द्या. अजितराव मी विचारतो. मला फक्त माझा मुद्दा पूर्ण करू द्या. प्लीज तुमचं म्हणणं ऐकून घेते. जर खरंच भाजपाची इच्छाशक्ती असेल तर राज्याने पहिल्यांदा इथल्या विधिमंडळात तो ठराव पारित करून घ्यावा. हा ठराव त्यांनी केंद्राकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने त्या संबंधाने मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा. तो केंद्राने का करावा त्याचं कारण लगेच मी कायदेशीर टेक्निकल अडचण सांगते. जेव्हा सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे तेव्हा सुप्रीम कोर्टच्या ते लक्षात आलं. सगळं लक्षात आलं. असते. तुमची भूमिका सांगा ताई. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं का, ते आपण कसं करायचं त्यांना सांगू. ओबीसीतून आरक्षण द्यायचं की न द्यायचं, जो अजितरावांचा मगापासूनचा प्रश्न चाललाय किंवा योगेश केदार बोलतायत की उद्धव ठाकरेंनी काय केलं किंवा शरद पवारांनी काय केलं. उद्धव ठाकरे हे पार्लमेंटचे मेंबर नाहीत आणि शरद पवारांची कधीही 2/3 मेजॉरिटी केंद्रामध्ये नव्हती. केंद्रात ज्याच्याकडे 2/3 मेजॉरिटी असेल तो आणि तोच
इंदिरा साहनी विरुद्धचा जो खटला आहे त्या खटल्याच्या निकालासंदर्भात किंवा 9व्या परिशिष्टासंदर्भात किंवा 50% वर आरक्षण जाण्यासंदर्भातल्या सगळा निर्णय केंद्र घेऊ शकतं. अगदी बरोबर आहे. सध्या केंद्र भाजपाचं सरकार आणि राज्य तुझं सरकार आहे. राज्य सरकारची ही भूमिका आहे. त्यांनी ते त्यांच्या हातात तो तुम्ही निर्णय घेणारे तुम्ही नाही आहेत, मला मान्य आहे. भूमिका ते तुम्हाला काय वाटतं ह्या मागणीला, जरांगे पाटलांच्या मागणीला तुमचं समर्थन आहे की नाही? आमची भूमिका ही आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धामध्ये तुम्ही सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. अरे योगेशजी तुमचं ऐका यार, सर्वसामान्य मराठ्यांचं ठीक आहे नुकसान थांबा. करू नका. योगेशजी आता मला हा तुमची पटकन एकनाथ भूमिका. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्या शीतयुद्धात सर्वसामान्य मराठ्यांचं नुकसान करू नका. कारण वाशीतला निर्णय हा एकनाथ शिंदेनी ऐकवला म्हणून त्याला वेगळं काहीतरी आव्हान द्यायचं, म्हणून जे देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण चालू आहे ते राजकारण होता ठीक आहे. आता कृपया समजून घ्या. बरं ठीक आहे. अजितराव यांना कोणी उचकावून दिलंय? उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोण पैसे खर्च करतं, कुणाचे कार्यकर्ते तिथे असतात. तुमचं तर मस्तच आहे हो, तिकडनं लढाईला पाठवले काकांचे सैनिक आणि तुमचं आपोआप मधल्या मध्ये पोळी भाजली जाणार आहे. हेही महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे येऊ द्या. निवडणुका आल्यावरतीच कसा तो चांगली चापली निघतो. आणि आम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी सांगू का, एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे, फसवणूक झाली नाही पाहिजे. रील जो येतात यांच्यामुळे झालं काम, त्यांच्यामुळे झालं काम. अरे बाबा तुम्ही बघा, माझं मराठा समाजाच्या तरुण तरुणींना सुद्धा आव्हान आहे, आपल्याला आपलं जे आरक्षण आहे एसीबीसीचं, मित्रमैत्रिणींनो, ते आपल्याला आपलं टिकवायचंय. आपलं जे आहे ते वेगळं स्पेशल आहे. यांच्यात कुठं आपण गर्दीत जायचं आणि शेंगरून मरायचं हे साधं आपल्याला कळत नसेल. आणि मला सांगा, एक अशिक्षित माणूस रेटून काही सांगतो आणि मी जाऊनच येतो आणि मी घेऊनच येतो, असं कसं होऊ शकेल? दुसरा एक विषय याच्यामध्ये मला असा आहे, ताई आपण विधिज्ञ आहात, आपण आता टेक्निकल चर्चा करू, ठीक आहे? जे मॅटर सबज्युडाइज्ड आहे तिथल्या सगळ्या गोष्टी या आम्ही सोडवल्याशिवाय पुढं आपण कसे जाणार, हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मराठा समाजाचा घटक, मराठा समाज बांधव म्हणून मला इतकंच वाटतं, माझ्या राजापूरकरजी येतो. आता सगळ्यांना जास्त वेळ नाही. वेड्यात काढू नये. आमच्याकडे अनेक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, आमची स्वतःची ताकद आहे लढण्याची, आम्ही लढतोय. ठीक आहे योगेशजी पटकन. याच्यामध्ये माझं म्हणणं 27% मराठा समाजाला टाकल्यानंतर मराठा समाजाला किती वाट्याला येईल आणि त्याच्यात समाधान होईल का मराठा समाजाचं? हा हे बघा, येतो आम्ही असं तुमच्याकडे. म्हणतो आज जे काही 10% वर दिलेलं आहे, 10% जे 50च्या वर दिलेलं आहे ते आत ठेवा. आणि 50च्या वर जे काय असणार आहे ते ओपन इज ओपन टू ऑल आहे. 50च्या वर जे काही रिझर्वेशन आहे त्याला कुणीही क्लेम करू शकतो. एससी मधला पण जाऊन 50% वरच्या आरक्षण क्लेम करू शकतो. अजितराव काय सांगायला आम्हाला? अजितरावांनी माहिती घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात जरी महाराष्ट्राची जनसंख्येचा विचार करा आणि केंद्रामधलं बघा, केंद्राचा 27% म्हणजे 2% मराठा समाज होतो देश पातळीवर. आम्हाला 27 समुद्रात पोहू दे ना आणि बरं सगळ्या बहुजनांना एकत्र द्या ना. तुम्ही काय आम्हाला सांगा? ठीक आहे राजराजापूरकरजी प्लीज. माझं एवढंच म्हणणं आहे, अजितराव येतो तुमच्याकडे. हा माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केला, व्हीपी सिंगांनी त्यांचं सरकार पडलं. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि व्हीपी सिंगांचं सरकार पडलं. राज्यामध्ये ज्या वेळेला मंडल आयोगाच्या शिफारसांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला, ते मुख्यमंत्री होते, खुर्ची गेली. पण एवढं मात्र होतं की ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचा निर्णय घेण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी सत्तेची पर्वा केली नाही. सत्ता गेली तरी हरकत नाही. पण मग आज ज्या वेळेला कसं आहे माहितीये का राजापूरकरजी, परंतु एक मिनिट आज जेव्हा केंद्रामध्ये 2/3 मेजॉरिटी आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, मग असं असताना देखील देवेंद्र फडणवीसांना भीती आहे का की त्यांचं सरकार पडेल? मराठा समाजाला तुम्हाला कुठली भीती आहे राजापूरकरजी? आज या व्यासपीठावर येऊन तुम्ही सांगताय मंडल आयोग कसा शरद पवारांनी आणला आणि ओबीसीतून आरक्षण देणं कसं चुकीचं आहे मराठा समाजाला, हे तुम्ही तर सांगताय. तुमचे बीडचे खासदार असतील, बाकीचे आमदार असतील, ते तिकडे त्या व्यासपीठावरती आहेत की तिकडे दिलं पाहिजे म्हणून. हे डबल ढोलकी नाहीये का? केंद्रामध्ये प्रस्ताव मंजूर होण्यासाठी त्या ठिकाणी केंद्रामध्ये प्रस्ताव गेला पाहिजे. आता माझी मत एवढीच मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, पण ती मिळण्याची भूमिका आणि ती टिकण्याची भूमिका ही केंद्र सरकारकडे आहे. अजितरावांना मराठा समाजाला अजितराव थांबा, मी विचारला प्रश्न, मी माझं करतो काम. हा मला सांगा, तुमच्या पक्षातल्या एका नेत्याने काल सांगितलं डुप्लिकेट अशा प्रकारच्या
काही लोक घेऊन येतील मी सर्टिफिकेट, त्यांना निवडून आताही देऊ म्हणतो, नका. काही म्हटलं की आमच्या सहकार्याची जी वैयक्तिक भूमिका होती तिने मांडली, ती काही पक्षाची भूमिका नव्हती. मग मी स्पष्ट पक्षातल्या केलं. ओबीसी विंगची एक वेगळी भूमिका आहे आणि बाकीच्यांची वेगळी भूमिका, असं आहे का? नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. प्रत्येकाला वैयक्तिक मत असतं. ठीक आहे सुषमाताई, शेवटचे 30 सेकंद राहिलेत, मला नव्हती. तुमची शेवटची कमेंट पाहिजे. हा, मी प्रेस कॉन्फरन्स पण घेते, पण माझं एवढंच म्हणणं आहे विलासजी, एकच म्हणणं हा. आहे की केंद्रामध्ये हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडू शकतो, तो सुटू शकतो. त्यासाठी केंद्र सरकारची इच्छाशक्ती हवी. ठीक आहे. मी केंद्र हा सरकारची- सुषमाताई माझा वेळ संपला. मला फक्त 2-3 अगदी महत्वाचे मुद्दे. अजित चव्हाण म्हणाले की आम्हाला कुठलंही आरक्षण नको आहे. अजित चव्हाणांनी मराठा म्हणून मांडलेली भूमिका ही मराठा म्हणून आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका आहे? एक. दुसरं असं की मी पुन्हा सांगते की 2/3 मेजॉरिटी जर भाजपाकडे आहे तर भाजपाने शिंदे आणि फडणवीसांच्या कोल्ड वॉर मध्ये सर्वसामान्य मराठ्यांचं अजिबात नुकसान करू नये. तिसरं, जर तुमची खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही इथे आत्ता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याच्यामध्ये ठेवा. उद्धव ठाकरे काय म्हणतात आणि शरद पवार काय म्हणतात ते सत्तेत नाहीत. केंद्रात त्यांची मेजॉरिटी नाहीये, केंद्रात तुमची मेजॉरिटी आहे. तुमची आहे. इच्छाशक्ती आहे का ते बोला. तुम्ही ओबीसी आणि मराठ्यात भांडणं लावू नका. ठीक आहे. आम्ही सगळे सारखे आहोत. मुद्दा आमच्यात भांडण लावू नका हाच तुम्ही. आहे. मुद्दा हाच आहे. राजकीय इच्छाशक्ती